नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सगळ्यात आधी आपल्याला या भाजीसाठी वाटण बनवायचं आहे आणि त्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा परतवला आहे। कांदा परतवल्यानंतर टोमॅटोच्या अशा फोडी करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि तेही मी कांद्याबरोबर परतवून घेणार आहे। मी यासाठी 2 मोठे कांदे आणि 3 टोमॅटो असं प्रमाण घेतलेलं आहे। तुम्ही भाजी किती प्रमाणात करणार आहे त्यानुसार प्रमाण करायचं आहे। ही साधारणतः 4 लोकांसाठी व्यवस्थित भाजी होते। आता इथे मी याचे मशरूमचे साल काढून घेणार आहे। ते आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मग त्याचे साल काढलेले आहे मशरूमचे। आता इथे मशरूमच्या याच्यासाठी भाजीसाठी मी असा मसाला काढून घेतलेला आहे। लसूण घेतलेला आहे सोलून, त्यानंतर गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची, काजू घेतलेले आहे, थोडेसे हळद, हिंग, आलाचा तुकडा, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर। आता कोथिंबीर सोडून आपल्याला हे बाकीचं सर्व सामान जे आपण कांदा आणि टोमॅटो तळून घेतलेलं होतं त्याबरोबरच आपल्याला हे सामानसुद्धा व्यवस्थित बारीक वाटण तयार करायचं आहे त्यानुसार। आणि हे वाटण आपल्याला नंतर मग आपल्याला त्याचं मशरूमसोबत मॅरिनेट करायला हे करणार आहोत। आता मी कोथिंबीर बाजूला ठेवलेली आहे आणि याचं सर्व मिक्सरमध्ये असं बारीक वाटण करणार आहे। जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण वाटण खूप पातळ होईल असं करायचं नाही आहे। आता बघू शकता इथे तुम्ही वाटण केलेलं आहे आणि एकीकडे मशरूम मी साल काढून असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आणि आता या वाटणात आपण ते मशरूमला व्यवस्थित लावणार आहोत आणि त्यात थोडंसं मी दहीसुद्धा टाकलेलं आहे। 2 ते 3 चमचे मी दही टाकलेलं आहे। दही जास्त आंबट नसावं, फ्रेश दही टाकलेलं मी आहे। आता हे दही आणि ते वाटण आणि मशरूम असं व्यवस्थित मिक्स करून जवळजवळ अर्धा तास मी तसंच ठेवलेलं आहे। आणि नंतर मग एकीकडे कढईत तेल टाकून त्याला जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे। आता जे अर्धा तास आपण झाकून ठेवलेलं होतं, मॅरिनेट केलेलं होतं मशरूम, ते आपल्याला यात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवर। एक 5-6 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतवून घेतल्यानंतर त्याला असं थोडंसं तेल सुटतं, ते बघू शकता तुम्ही। आता यात मी अगदी अर्धा ग्लास पाणी असं टाकलेलं आहे, थोडीशी रस्सा व्हावी म्हणून, आणि फ्रेश क्रीम टाकलेलं आहे 2 चमचे। इथे बघू शकता आपली भाजी रेडी आहे। अतिशय छान, अगदी रेस्टॉरंटसाठी ही भाजी घरच्या घरी आपण तयार करू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये। म्हणून ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा।